तर सुप्रभात मंडळी. समोर ते जे पक्षी दिसत आहेत उडताना ते जायंट हॉर्नबिल पक्षी होता. तर त्याच्यासाठी मी इथे बराच वेळ फोटो काढण्यासाठी वाट बघत होतो. पण समोर ते जे सातविणीचं झाड आहे मोठं, तर त्याच्या एकदम वरच्या फांद्यांवर ते बसले होते आणि फोटोत काही आले नाहीत. तर 30 सप्टेंबर टॅक्स ऑडिटची तारीख जवळ आहे, त्यामुळे सकाळचं सायकलिंग वगैरे सध्या स्थगित आहे. आज फुलं काढायला बाहेर पडलेलो. तर हे छोटे दुधी म्हटलं दाखवूया कसे दिसतात. हे बघा, हे आहे दुधीचं फूल आणि मागे हा जो आलेला आहे छोटासा तो आहे दुधी. याचा आकार बघा किती आहे. ह्या माझ्या बोटापेक्षा सुद्धा लहान आहे हा दुधी. आणि नंतर जवळजवळ दंडा एवढा जाड होईल तो अजून 1 महिन्याभराने. तर असे बरेच दुधी आलेत, साधारण एक 30-35 तरी असतील. बघा, हा एक छोटा आहे, हा इथे एक छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा हा बघा, हा एक मोठा दुधी आहे. तर मागच्या वर्षी साधारण गणपतीपासून ते पार दिवाळीपर्यंत आमच्याकडे कायम दुधी हलवा असायचा. एवढे प्रचंड दुधी होते. आणि मागे मी बोललोच आहे की आम्ही विकत नाही, मार्केटमध्ये एकदम कवडीमोल किमतीने घेतात. तर हे दुधीचं फूल आहे बघा, फोकस होत नाही आहे. आणि आता दुसरी एक कोकणातली गोष्ट दाखवतो, चला वरती. तर मित्रांनो, ही आहेत पिवळी सोनकीची फुलं. आत्ता हरिश्चंद्रगड, रतनगड किंवा सह्याद्रीतल्या एकूणच पट्ट्यात सगळी या फुलांची चादर दिसेल तुम्हाला पांघरलेली डोंगरांनी. त्याच्यामध्ये मध्ये दिसत आहेत ती कुरडूची फुलं, दसऱ्याला आपण तोरणात वापरतो ती. तर आता हे जे रान सारखं दिसतंय वाढलेलं, तर हा आहे चिबुडाचा वेल. याच्यात पण साधारण एक 20-25 बुडं तर आरामात असतील. ही बघा अशी, हे आणि हे एक. आधी तर चांगली दिसायची, आता ह्या रानात शोधावी लागतात. गणपतीत दुकानी नेलेली आहेत. हे बघा, हे इथे 2, तिथल्या रानात आतमध्ये अजून 4-5 आहेत. इथे हे एक मोठं झालेलं आहे, हे बघा. तिकडे त्या बाजूला अजून 4-5 आहेत आणि बारकी छोटी छोटी अशी साधारण एक 10-15 आहेत. तर हा आहे चिबुडाचा सगळा वेल. तर सांगण्याचा मुद्दा काय, तर हे आम्ही लावलेलं नाही आहे काहीच. हे जे दरवर्षी शेण घालतो झाडांना, तर या शेणातनं ह्या सगळ्या बिया येऊन इथे पडतात. आणि मग हा चिबुडाचा वेल पण तसा झाला, दुधीचा वेल पण तसा झाला. फक्त राखायला लागतात ही. अजून थोडं वर गेलो तर एक घोसाळ्याचा वेल आहे, पण तो दुसऱ्या व्हिडिओत दाखवतो, कारण व्हिडिओची साईज वाढत चालली. भात पण लावलेला आहे, तो पण दाखवीन पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.